पहाटेच्या आकाशात कोवळ्या किरणासोबत पक्षी आकाशात झेपावताना मन नेहमी घेत धाव. हृदयात भरून उरलेलं आठवणीतलं दाभिल माझं गाव. आकाशाच्या छताखाली आनंदी चांदण्यात डोंगरांच्या चहूबाजूनी कोरलं आहे एकच नाव. आठवणींच्या हृदयात भरून उरलेलं दाभिल माझं गाव. गाव म्हटलं की सर्वांच्या मनात एकच आपुलकीची भावना आणि उत्साह निर्माण होतो. गावातील आठवणी आपल्या मनात लगेचच यायला लागतात. गाव या शब्दाचा उच्चार जरी झाला तरी आपल्या आठवणींना पंख फुटतात. आपल्या डोळ्यासमोर प्रथम येतं ते म्हणजे घर, गाव, चावडी, देऊळ, तसेच गावच्या सुरुवातीला असणारे प्रवेशद्वार. असेच आहे हृदयात भरून उरलेलं दाभिल माझं गाव. प्रथा, रूढी, परंपरा, धार्मिक सण माझ्या गावाने आजही जतन करून ठेवले आहेत. माझ्या गावाला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. याचाच अर्थ आमच्या गावामध्ये प्रभू रामचंद्र येऊन गेल्याचे पूर्वजांकडून ऐकायला मिळते. तसेच गावातील संत सद्गुरू परबता स्वामी महाराजांची ख्याती दूरवर पसरली आहे. माझ्या गावाची संस्कृती म्हणजे फणसासारखी आहे. वरून दिसायला ओबडधोबड, काटेरी असली तरी आतून मात्र रसाळ आणि गोड आहे. त्यामुळे या संस्कृतीचा सुगंध आजही गावच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या घनसाळीच्या सुगंधासारखा सर्व दूर पसरला आहे. आजही माझ्या गावाला घनसाळीचे गाव म्हणून ओळखले जाते. माझ्या गावामध्ये म्हाई, शिमगोत्सव, हनुमान जयंती, शंभू महादेव यात्रा, मिरगी म्हाई, बैलपोळा, नागपंचमी, गणपती, दसरा, दिवाळी, दहीकाला, दत्त जयंती यासारखे सण साजरे केले जातात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं गाव असून कोल्हापूर जिल्ह्यापासून 106 किलोमीटर अंतरावर असून आजरा तालुक्यातून 16 किलोमीटर अंतरावर आहे. गावातील लोकसंख्या तशी 1,500 आहे. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर हिरण्यकेशी नदी वाहते. पूर्वीच्या काळी पूर्वज नदी ओलांडण्यासाठी होडीचा वापर करायचे. आता बदलत्या काळानुसार पूल बांधण्यात आला आहे. गावाच्या चहूबाजूनी पाहिले असता हिरवेगार डोंगर झाडी दिसते. तसेच गावच्या सभोवताली उंच डोंगर कपारे असून यावर नजर फिरवली असता भुदरगड तालुक्यातील परिसर व आजरा तालुका पाहावयास मिळतो. गावामध्ये बऱ्याच वर्षांपासून 10वी पर्यंत शाळा असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर गावी जाण्याचा त्रास वाचला असून यामुळे गावच्या प्रगतीत भर पडली आहे. गावाच्या बोलीभाषेची गोडी काही निराळीच आहे. गावच्या विकासात भर टाकणारी गोष्ट म्हणजे दुग्ध व्यवसाय होय. आज गावामध्ये 5 दूध डेअरी आहेत. पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती. यावेळी दूध तालुक्याला पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जेमतेम 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सायकलीने प्रवास करत दूध तालुक्याला पोहोचवण्यासाठी पूर्वीचे लोक खूप कष्ट करत होते. मानवाचा मूलभूत घटक म्हणजे पाणी. आजही माझ्या गावाला पाण्याची कमतरता भासत नाही. निसर्गाने माझ्या गावाला पाण्यासारखी एक संपत्ती दिली आहे. डोंगराच्या पायथ्याशी एक निर्झर वाहणारा झरा आहे. वर्षाचे 12 महिने हा झरा वाहत असतो. गावच्या नावलौकिकात अजून एक गोष्ट जपून ठेवली आहे आणि ती आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे चिखली गुट्टा स्पर्धा. गावच्या नावलौकिकात अजून एक गोष्ट जपून ठेवली आहे आणि जी आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे चिखली गुट्टा. पूर्वीच्या काळी चिखली गुट्ट्याचे गाव म्हणून माझ्या गावाला ओळखले जायचे आणि आजही ओळखतात. माझ्या गावात आजही चिखली गुट्टा स्पर्धा आयोजित करण्यात येते.
संतांचा आशीर्वाद लाभलेल्या माझ्या गावामध्ये सद्गुरू परबता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 7 दिवसांचा सप्ताह सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये पारायण, कीर्तन, भजन यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. माझ्या गावचे खास बाब म्हणजे शंभू महादेव मंदिर, गावचे देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर पूर्वजकालीन आहे. यामध्ये पूर्वजांना माहीत असलेली व त्यांनी सांगितलेली एक आख्यायिका आहे. माझ्या गावाने आणखीन एक परंपरा कायम राखली आहे, ती म्हणजे दशावतारी कला. गेली 50 वर्ष गावातील मंडळी ही दशावतारी कला जोपासत आहे. या कलेचे सादरीकरण दहीकाला या उत्सवामध्ये करण्यात येते. गावातीलच मंडळी एकत्र येत ही दशावतारी कला सादर करतात. यामध्ये मोठ्यांसह तरुणही सहभागी होतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सोपवत माझ्या गावातील मंडळी आदर्शवत काम करत आहेत. दहीकाला म्हणजे आदल्या दिवशी जागर करून दुसऱ्या दिवशी दही व चिरमुरे मटकीमध्ये बांधून ती फोडली जाते. जुन्या मंडळींनी चालू केलेली परंपरा नवीन पिढी आजही यशस्वीरित्या पुढे नेत आहेत. पण मला सांगा हो, या वीरभद्राची घनघोर असतो विद्य झाला असता. एकाएकी विद्य रोखण्याचं कारण अरे कारण तुझ्या पाशीच आहे. माझ्यापाशी होय. असं कोणतं? अरे मला सांग, हा? हा माझा पुत्र वीरभद्र बरोबर. मी या कोण? पुत्रामध्ये वावर आले. हं? सारे माझे भक्त शाबास. मला पुत्रा समान आहेत. बरोबर. मग या ठिकाणी हं? हे सारे माझे भक्त माझ्या पुत्रा समान. मग योगायोगाला तुही म्हणा पुत्र म्हणायला काय हरकत बरोबर. नाही. म्हणूनच या ठिकाणी हे युद्ध थांबवण्याचं कार्य केलेलं आहे. बरोबर. कारण 2 भावंडांमध्ये युद्ध होऊन कुठल्याचा तरी एकट्याचा शेवट होईल हे मला माहित होतं आणि म्हणूनच हे युद्ध थांबवण्याचं काम हे केलेलं आहे. पहा देवादेव महादेवा, हा? हा वीरभद्र मुळात ऐकण्यासाठी योग्य नव्हता. कित्येक वेळा सांगितलं. हे पहा वीरभद्र देवादेव महादेवाला म्हणून चुरचूर करणारी जीभ तुमची थांबवा. देवा हा? हे पहा, काय ते? या वीरभद्राला मी बोललो. इथं काळच्या ठिकाणी आगमन झालं. हा. हे कोणत्या कारणाने म्हणाल? त्याच्या नीच हराम कोर्शाचे पुत्र करणारे. खरं आहे तुझा म्हणणं. आणि त्याला वीरभद्र होता. काय ऐकतोय देवा? त्याला ते मला वाटतंय. त्याच्या मुळात शिकावं तुम्ही. होय. शाबास. कारण त्या सगळ्यांनी माझी बालपणापासून आत्तापर्यंत भक्ती केली आणि म्हणतात तो माझा प्रिय भक्त आहे. शाबास. आणि त्याच्या मुक्ततेसाठी मी त्याला इथपर्यंत पाठवलंय. पण कालगंजात बोला. माझ्या तुझ्याशी व्हायला नाही. बरोबर. व्हायला यायचं हे करायची. तेव्हा तुला तू जमतोय. काय ते? अरे हे करता जे योग्य नाही. हं? तेव्हा अजूनही सध्या आहे. बोला. मुकाट्याला इथून निघून जा. काय ऐकतोय? हा वीरभद्र संताचा उभा आहे. तो काल चक्रासमोर बघून देवा दही खाल्याच्या आदल्या दिवशी सबिना काढला जातो. यामध्ये मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात येते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शिमगोत्सव ही उत्साहात साजरा करण्यात येतो. शिमग्याला सावरीच्या झाडाची पूजा केली जाते. यावेळी प्रथा परंपरा जपत 5 दिवस कोणतेही काम करत नाहीत. तसेच होळीजवळ वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. हुडदी, लेझिम, लांडगा आला रे आला अशा प्रकारचे विविध खेळ खेळले जातात. तसेच होळीजवळ जत म्हणण्याची परंपरा कायम आहे. होळीजवळ कोणालाही काहीही बोलून बॉम्ब मारली जाते. होळीच्या दिवशी गावातील कोणीही चप्पल न घालण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यानंतर सायंकाळी घरोघरी जाऊन पुरणपोळी मागितली जाते. परबता स्वामी महाराज यांच्या नावातच गावच्या परंपरेशी एक नाळ जोडली आहे. स्वामींचा जन्म 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात झाला. महाराजांचे वडील मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील सातेरी गावातील. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे पाहुणे हरकुळ गावचे पाटील व निळेली गावचे भिकले होते. उदरनिर्वाह साधन शोधत दाबिल गावी स्थायिक झाले. स्वामींच्या वयाच्या 11व्या वर्षी त्यांना दृष्टांत झाला. त्यांना माऊलींचे दर्शन झाले. त्यांनी मनात निश्चय केला की माऊलींची सेवा करायची. त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला.
त्यानंतर स्वामीजींनी आपल्या कीर्तनातून लोकांना उपदेश देण्यास सुरुवात केली. लोकांना मदत करणे, त्यांच्या अडचणी दूर करणे व आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर त्यांनी लोकांची संकटे दूर केली. म्हणून त्यांना माळकरी या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही त्यांच्या पुण्याईने त्यांच्या घरच्यांना माळकऱ्यांचे घर म्हणूनच ओळखले जाते. शंभू महादेव मंदिरात होणारा सप्ताह परबता महाराज यांनी सुरू केला. तो आज तागायत कायम अखंडपणे चालू आहे. या सप्ताहामध्ये विनापूजन, कीर्तन, हरिपाठ यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परबता स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त फेब्रुवारी महिन्यात 7 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदाय आनंदाने सहभागी होतो. या सप्ताहामध्ये विनापूजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचने होतात. 7 दिवसांच्या कालावधीत अन्नदान केले जाते. दर महिन्याच्या एकादशीला परबता स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळी जाण्याची प्रथा आजही कायम आहे. माझी या हृदयाच्या मंदिरी पहिली गुरुमूर्ती गोजिरी, श्यामल कोमल चिन्मय मूर्ती हृदय भावना मोदे डोलती, चरण तयाचे सदैव भिजूनी नयनाश्रू सागरी. आळंदी येथील ब्रह्मपुत्र श्यामसुंदर पुरी महाराज यांनी रचलेले परबता स्वामी महाराज यांच्याविषयी हे काव्य. श्यामसुंदर महाराज यांनी दाभिल येथील भक्तांना प्रेमाची ओढ लावली. श्यामसुंदर महाराज यांनी परबता स्वामी महाराज यांच्या सप्ताह सुरू करण्यासाठी हातभार लावला. आजही त्याची अखंडपणे सेवा चालू आहे. तसं पाहावयास गेलं तर माझ्या गावामध्ये जुन्या आठवणींचा साठा भरपूर आहे. यामध्ये बोलायचं झाल्यास शंभू महादेव मंदिर हे मंदिर पूर्वकालीन आहे. गावातील वडीलधाऱ्या मंडळींकडून मंदिराची कहाणी ऐकायला मिळते. पूर्वीच्या प्राचीन मूर्ती आजही जशाच्या तशा आहेत. शंभू महादेव मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास इथे एक 12 महिने पाणी असणारे कुंड आहे. यामध्ये एक वाघ व एक गाय एकत्रित पाणी पिण्यासाठी येत असत. खरं तसं पाहावयास गेलं तर गाय ही वाघाचे भक्षक आहे, पण ही वेगळे चित्र पाहायला मिळत होते. आजही माझ्या गावाने पूर्वीच्या रूढी परंपरा जपल्या आहेत. माझ्या गावामध्ये पांडवकालीन मूर्त्या सापडल्या आहेत. 5 वर्षांपूर्वी या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. शंभू महादेव हे गावचे ग्रामदैवत असल्याने दरवर्षी सिद्धाला जाण्याची प्रथा आजही कायम आहे. आजही माझ्या गावाने जुन्या रूढी परंपरा अजूनही जपून ठेवल्या आहेत, याचा मला अभिमान आहे. म्हणूनच मला शेवटी जाता जाता म्हणावेसे वाटते की डोळ्यापुढती येतो जेव्हा आठवणींचा गाव, विरुणी जाती वाऱ्यावरती बेचैनीचे भाव. वळण वाकड्या नदीत आहे खळखळणारे पाणी, वळण वाकड्या नदीत आहे खळखळणारे पाणी. नजर पाखरू भिरभिरे पण अबोल होई वाणी. गावापासून केले दूर वीतभर या पोटाने, गावापासून केले दूर वीतभर या पोटाने. तरी ओळख होतसे आमची गावच्या नावाने, तरी ओळख होतसे आमची गावच्या नावाने. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.